नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी पुन्हा इथं तुमचं स्वागत करतो आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव ओढ कोकणाची आणि माझं नाव अनिकेत आंबरे. तर मंडळी, आज खरं तर मी माझ्या गावी आलो आहे, म्हणजे काटवलीला. आलो आहे. कालच तुम्ही बघितलं, पण मी येऊन परत दादाकडे जाऊन रात्री परत आलो नमन बघायला. आणि मग दादाला बोललो काका येतील घ्यायला. मग काकांबरोबर रात्री 2-2:30 वाजता आलो. ते नमनमध्ये तुम्ही बघितलं त्या आताच्या मागच्या व्हिडिओमध्ये. तर आत्ता आलो आहे इथे काटवलीला. सकाळचे 10:10 झालेत आणि म्हटलं असाच फेरफटका मारून येऊया गावचं. तुम्हाला वातावरण काय आहे आत्ताचं तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यांना माहिती आहे आताचं गावाला वातावरण कसं असणार आहे. उन्हाळा तर एवढा झाला आहे की बाप रे बाप, जाम ऊन लागतं आहे. इथे काकांनी शेड बांधले म्हणून बाहेर, कारण का आमच्या घरात जे पोस्ट आहे ना, घरात तर अजिबात रेंज नाही BSNLला ना कशालाच काय रेंज. तर मग इथे येऊन असं वाटेवर बसून रेंज येते ना जिओला, ते त्याच्या याच्यावरती कामं करावी लागतात. कारण का आजकाल सगळीच कामं ही मोबाईलवरती आणि ह्याच्यावरतीच होतात. तर सगळं ते चालू असतं, त्यामुळे शेड बांधले. आणि मी म्हटलं असंच गावचा फेरफटका मारूया, म्हटलं असंच तुम्हाला बाजूबाजूचं दृश्य दाखवूया. आणि जाम ऊन पडलं आहे इथे, सावली खाली उभा आहे म्हणून शेड खाली. आता जरा तुम्हाला फेरफटका मारताना माझी हालत खराब होणार आहे. तर चला जाऊया, फेरफटका मारूया आणि थोडीफार वाडीमध्ये जाऊन भेटून पण येऊया. पण वाडीचं तुम्हाला काय जास्त दाखवणार नाही, ते तर तुम्ही बघितलं जात. माझ्या गेल्या भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. असंच गावचं जरा फेरफटका दाखवतो, वातावरण दाखवतो. आणि आपण नंतर जेवून झाल्यानंतर मामाकडे जाणार आहे देवरुखला. तर मामाकडे गेल्यानंतर मग तिकडे काय काय होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगेन मी. तर जाऊया, फेरफटका मारूया, नंतर मग देवरुखला दुपारी मामाकडे जाऊया. चला. तर मंडळी, मी इथेच उभा होतो आणि इथूनच व्हिडिओला स्टार्ट केली. आणि हा असा आजूबाजूचा परिसर, ही वाट आहे आमच्या इकडनं. म्हणजे असा रस्ता आला की आतमध्ये जायला. हे जे आहे घर, ते आमच्या पांडुकाकांचं घर आहे. खाली आहे ते पद्याका प्रवीण काकांचं घर. आणि पाठी आमचं घर आहे, ते मोठं घर आहे तिकडे. असं वाट आहे आमच्या घरी जायला. आणि हा आजूबाजूचा परिसर आत्ता भकास झालं आहे सगळं. गणपतीतनं आल्यावर सगळं मस्त हिरवगार वातावरण. आणि ऊन बघा केवढं पडलं आहे, बापरे. असं आहे. तर म्हटलं राऊंड मारून येऊया. कसं गावी आल्यावरती आपल्याला असं वाटतंच की बाबा जाऊन मस्तपैकी जरा फेरी मारून येऊया गावात जाऊन जरा, आणि आजूबाजूचा परिसर असं. कारण का गावी आल्यावर ना मंडळी भरपूर असं अनुभवायला मिळतं ना की बास रे बास. ते अनुभव घेऊन थोडे दिवसाचा, म्हणजे 1-2 दिवस आपण येतो मुंबईचं जे वातावरण आहे ते चेंज करण्यासाठी. तर चला, हे बघा इथे काजू लावलेत, मस्त अशी कलमं झालेली आहेत. हा आतला असा परिसर आहे, मस्त हे करून ठेवलं. आणि हे कुंपण वाजलं आहे अजूनही असं. आणि ही वाट आहे इकडे वरती जायला, तिथे वरती पण एक घर आहे त्या साईडला असं. तर जाऊया पुढे हळूहळू. आधी तुम्हाला थोडंफार मंदिर दाखवतो, नंतर मग जेव्हा जीर्णोद्धार होईल तेव्हा पूर्ण शोभा येईल ना मंदिराला, तेव्हा खरी उलट मजा आहे. ओ आलो आलो आलो. हे बघा तिकडनं काकी हाक देते. आणि हे आमचं मंदिर थोडक्यात दाखवतो, आतमध्ये जात नाही जास्त. सुंदर असं मंदिर आमचं तयार झालेलं आहे. हे बघा, भारी वाटतं. ही तटकरांची मग अशी घरी बोललो ना ती. आणि इकडे रायनांची घरं. रायनांची घरं जास्त आहेत ना, म्हणून त्याला रायनवाडी नाव पडलं आहे. कारण का इथे तटकऱ्यांची फक्त 2 घरं आणि त्या साईडला आंबऱ्यांची 3 घरं, त्यामुळे. तर चला जेव्हा रानवाडीत तर जास्त काय दाखवणार नाही, नंतर मग तुम्हाला बाहेर आल्यावरती परत दाखवतो. मंडळी आत्ताच राऊंड मारला, सो इकडे वाडीत सगळ्यांना भेटून आलो. जरा काही कारणास्तव तुमची भेट घालून दिली नाही,
नंतर परत जेव्हा येईन आता उत्सवाला तेव्हा सगळ्यांची एकूण एकाची ओळख तुम्हाला करून देईन. हे बघा, हा इकडनं नजारा, तटकरेंचं घर, इकडे आमचं मंदिर मस्त असं, आणि आजूबाजूचा नजारा. आडगाव आमचं, चारी बाजूने डोंगर आहे, मधी गाव. मगपासून सांगितले मी तुम्हाला. हे हिने पण बघा मस्त आतमध्ये बाग तयार करून ठेवलेली. असं आमची गावाला मजा आहे. पण प्रत्येकाच्या गावी असते, पण प्रत्येकाची एक वेगळी लहानपणीची आठवण पण असते ती. असं हे आम्ही इकडे खेळायला वगैरे असायचो या ठिकाणी. परत आमचे खेळायचं एक ठिकाण होतं, म्हणजे हाय पण ते आता तिथे कोण खेळत नाही. हे इथे समोर जे दिसतंय ना, या मळ्यामध्ये आम्ही पीच आखायचो मस्तपैकी. एक दोन जेव्हा मे महिन्यात आम्ही 10-12 दिवस राहायला यायचो ना लहानपणी, इथं मस्तपैकी ओरमचा पीच. आमचे दादा वगैरे सगळे काका बिका सगळे वाडीतली मंडळी असायची खेळायला. तर हा वरचा जो बांध आहे तो 4, आणि तिकडचा तो एक बांध आहे ना, खैर आहे ना तिकडचे ती बाउंड्री, आणि इकडे हे पाटी ते आहे ना, हे बघा हे ते ठेवले ना पातेरा तिथे. अशी आमची 6 आणि 4ची हे होती. मस्त आम्ही या ठिकाणी खेळायचो इथे. आणि आता तिथे असे पारा टाकून ठेवला, म्हणजे भाजावळ करायसाठी पातेरा. असं हा खैर आहे. आणि हे असं ते बोललं ना चारी साईडने, हे बघा ते मगाशी दिसलं नसेल, आमचं ते इथे मध्ये नदी आहे आणि पलीकडे गाव आहे. मस्त काकी माझी वाट बघते. वाजला एक, वाडीतनं फिरून आलो. आता थोड्या वेळाने निघतो मामाकडे, आणि तुम्हाला देवरुगात गेल्यावरती तिकडचा नजारा दाखवतो. आमच्या घराच्या बाजूला प्रेरणा आकीने आहे ना, इकडे हे बघा कलमं लावलेत मस्त. आणि इकडे ह्या साईडला बघा भाजी केली तिने, भाजी लावला नाही. हे बघा इथं वांगी आहेत, खाली उतरून दाखवतो तुम्हाला. हे बघा वांगी बघा, हे बघा वांग मस्त वांग झालंय. तिकडे पण दोन वांगी लागली, ते बघा झूम करून दाखवतो. ती बघा दिसली, ती आहे ते वांग. ते मस्त फुलं लावले नाही भारी. आणि इथे बघा, इथे ती भेंडी लावली तिथे, आणि पालेभाजी आहे आपली. मस्त असं झालेलं आहे. अशी बाग छोटीशीच आहे, सगळं तयार करून ठेवलं तिकडे मस्त असं एकदम. आणि हा इकडनं नजारा. तर निघूया आता, देवरुखला जायला निघतो आणि तुमच्याबरोबर गप्पा मारतो. चला. तर मंडळी आत्ता निघालो देवरुखला, काकीकडनं जेवलो आणि निघालो. आत्ता वाजलेत 2, आणि वाटेत तर म्हटलं चालतं आता ना तुमच्याबरोबर गप्पा माराव्यात. तर काय असतं ना, गावाला एकदा आलं ना की परत जायचं मन तर करत नाही. पण आपली जन्मभूमी जरी ही असली तरी कर्मभूमीमध्ये आपल्या म्हणजे मुंबईला जावंच लागतं, त्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो. तर जी मजा निघत चालली गावातनं, त्यामुळे काय होतं, लोक आता मुंबईला जायला निघतात भरपूर जण. आणि वाडीमध्ये मोजून फक्त किती जर 10-15 घरं असतील तर मोजून फक्त 2-3 घरच चालू असतात. म्हणून फक्त येणार लोक फक्त उत्सवाला वगैरे येणार किंवा कुठल्या कार्यक्रमाला. तर त्यामुळे कसं आजूबाजूच्यांना कसं करमत नाही हो. आता तीच परिस्थिती झाली आहे सगळ्या गावांमध्ये, आमच्याच नाही सगळीकडे. पण आमच्या गावांमध्ये, आमच्या वाडीमध्ये 13 घरं आहेत. 13 घरांमधली फक्त आता 5 घरं चालू आहेत, बाकी सगळी बंद आहे. मंडळी म्हटल्याप्रमाणे माझं मगाशी बोललो, एसटी भेटेल की नाही भरोसा नाही. ते शेवटी गेली एसटी निघून. 2 मिनिटासाठी फक्त उशीर केला आणि गेली वरती. या ह्याच्याने वाटेनं वरती गेली, झालं. म्हणजे आता कल्याण आहे माझं. आता विचार करतोय कोण येणार जाणार जे भेटले तर भेटतील, नाही तर मला पायी पदयात्री काढावी लागेल. मला 11 नंबरच्या गाडीनं मला मामाकडे जावं लागेल. काय भरोसा नाही. आता या ऊन तर भरपूर लागतंय, आणि तशी मला सवयसुद्धा आहे. कारण काय भरपूर वेळा मी जेव्हा आलो आहे सकाळ जेव्हा येतो ना गावी, तर देवरुगातनं कधी चालतसुद्धा येतो मी. तर मजा येते जरा गावी येऊन चालायला ना, भरपूर मजा येते. पण एवढंच आहे,
तिकडनं देवरुगात नाही येताना काय खाली वाटत नाही काटवलीत, पण काटवलीत ना देवरुगात जायला बाबा रे बाबा, तो चढण आहे ना चढला बघायला नको आहे मग. पण ती मजा असते वेगळी एक, चालण्याचा अनुभव पण भरपूर असतो त्याच्यात, काय काय मध्ये बघायला मिळेल काय नाही. चला बघूया, 5-10 मिनटं थांबतो, नंतर तुम्हाला अपडेट देतो. आणि बघूया जर गाडी आलीच तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला दाखवीन. पण नाहीतर मग हाय 11 नंबरची गाडी ना. चला आता काय पोट भरलंय, इंजिन असेल चालू, इंजिन 11 नंबरची गाडी घेऊन निघायचं. काय टेन्शन नाही काय नाही, जायचं मस्त आरामात. काय कुठं आपल्याला घोडं उठलं मारायचं नाही तिकडे जाऊन, किंवा कामं करायची नाही, जाऊन मजा करायची. जरा 2 दिवस आलोय, झाला जायचंय. हसाली मी गोष्ट बोलतोय ती ऐकून, पण खरंच म्हणजे जरा बरं वाटेल जाऊन, जरा चालत सुद्धा, आणि जरा घाम तरी निघेल. मुंबईला असल्यावर मग घाम निघतो, पण इकडचा जो घाम निघायचा हे आहे ना, बस नुसता कंदाल. चला थोड्या वेळाने अपडेट देतो तुम्हाला. शेवटी ना मंडळी, जे व्हायचं ते झालंच. आता काय करणार, निघालोय आता 11 नंबरची पाडी. आता बघा शब्द पण वळायला लागली. आत चाललोय 11 नंबरची गाडी घेऊन, बिगी बघूया मधनच कोण भेटलं तर त्याच्या गाडीवरनं बसून जायचं. आता इकडनं आतमध्ये गेलात ना, इकडनं ही एक वाट आहे वरती चढताना. काय काय आहे, कोंडोजर, सुतारवाडी, कासारवाडी, मोरेवाडी, विठ्ठाबाई वाडी मंदिर आणि वरची वाडी अशा. तर चला जाऊया चालत. मध्ये मध्ये तुमच्याबरोबर गप्पा सुद्धा मारतो, दम लागला हो. काय करणार, शेवटी मुंबईत ना आलेलं. आणि गाडी वरनं येतात आहेत खाली, पण खालून वरती जायला म्हणजे देवरुखला जायला हो एक गाडी नाही आहे. आणि मगाशी एकाला हात दाखवला, जल्ला थांबला नाही तो. काय माहिती आजकालच्या माणसानं काय झाली, माणुसकी उरली काय. चला जाऊया बिगी बघू, पाठनं गाडी आली की हात दाखवून जरा विचारूया त्यांना. तर चला तुमच्याबरोबर मधनं अशा गप्पा मारतो, तो सर जाऊया की पुढं. तर मंडळी आपल्याला एक काका भेटले, टेम्पोवाले काका आहेत. हे बघा, हे टेम्पोमध्ये बसलोय आणि आता बरं थोडाच वेळ वरती चढलो, देवाने आपलं ऐकलं. हा बरं वाटलं, भरपूर दिवसांनी असं चाललंय एकदम. नाही तर पहिला लोक वराड घेऊन असे जायचे लग्नाला आपल्या कोकणातली. काय तेव्हा पण जाम धमाल यायची हो. आम्ही भरपूर वेळा मजा पण केली आहे अशा या सीझनला, मे महिन्यात वगैरे. कधी तुम्ही याल ना लग्नाला कोकणात, असे वराड घेऊन जाताना दिसतील तुम्हाला अशा टेम्पोमधनं. हा छोटा टेम्पो आहे, 3 चाकीचा आहे. बरं झालं काका चांगले भेटले आपल्याला. मग नंतर काकांची ओळख करून देतो नंतर थोड्या वेळाने. माझी पण ओळखत नाही, पण माणूस की म्हणून हा बाबा म्हणजे हाय कुठेतरी आहे. मग अशी बोललो मी, पण आहेत आपली माणसं आहेत कुठेतरी, त्यांना जाणीव आहे. तर चला जाऊया देवरुखात. तो सर तुम्हाला नजारा बघा बाहेरचा. हे बघा मंडळींनो, मस्तपैकी असा बसलोय, उभा राहिलो खरं तर. आणि हा बघा सह्याद्रीचा पर्वत रांग बघा आमच्याकडची. हे बघा ते बघा टिकलेश्वरचं मंदिर तिकडं आहे, आणि पूर्ण सह्याद्रीची पर्वत रांग. आणि हा आपला घाट, चिंचेचे घाट, आमच्याकडचा चिंचेचा घाट बोलतात त्याला, चिंचेचा घाट. तर मंडळी एका कारणास्तव मोबाईल काढलाय बाहेर तुम्हाला दाखवायसाठी. हे आमचं हे मंदिर दिसतंय ना, हे आमच्या ओझऱ्यातलं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. या ठिकाणी मी पण येईन ना तेव्हा तुमची या गणपती मंदिराची म्हणजे गणेशाच्या आपल्या देवाची स्थापना कशी झाली ना याची मी माहिती तुम्हाला देईन नंतर त्या ब्लॉगमध्ये. म्हणून तुम्हाला हे मंदिर दाखवण्यासाठी थोडा मोबाईल काढला. म्हणता आता डायरेक्ट देवरुखला जाऊन भेटू. चला.
तर मंडळी मागाशी तुमच्याबरोबर बोलता नाही आलं कारण का मोबाईल झाला स्विच ऑफ. मला पण माहिती नाही पडलं आणि स्विच ऑफ झाला. तिकडे गाडीतनं उतरलो, काकांना बाय बाय बोललो. ते काकांचंच बाईट घ्यायचं होतं 2 मिनटं, त्यांना थँक्यू बोलायचं होतं. तर ते राहूनच गेलं. त्यांना मी बोललो पण तुमच्याशी वार्ता करून नाही ना देता आली, कोण होते काका आणि काय नाही. कारण का मी लगेच गाडीत चढलो, आलो देवरुखला. मोबाईल काढला बाहेर तर बघितलं तर स्विच ऑफ झालेला. मी चार्जिंग काय किती बाकी आहे काय लक्ष दिलेलं नाही. तर आता आलो आहे मामाकडे. थोड्या वेळाने ओळख करून देतो कारण का झोपलेत सगळीजणं. मी बाहेर बसलो इथे जरा मस्तपैकी, कारण का रस्त्यालगतच घर आहे ना. हे बघा, हे पाठी घर आहे आणि असं बसलो मस्तपैकी जरा. म्हटलं तुम्हाला भेटूया. आणि आता इथे समोरच तुम्हाला दाखवतो, उद्या बैलगाडा शर्यत आहेत. तर बैलगाडा शर्यतीची तयारी कशी चालू आहे ना ही दाखवतो. खरी ते झाले तयारी, मीच सर्वात लेट असतो, सगळीकडे मीच लेट जातो, त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही. तरी पण तुम्हाला दाखवतो जरा लांबूनच. इथेच घराच्या जवळ हे घर आहे आणि समोरच बघाल ना तुम्हाला दाखवतो मी. तर बघा कसं काय आहे ते उद्याचं नियोजन बैलगाड्यांचं हो शर्यतीचं दाखवतो. चला, हे बघा हे घर आहे इथे, हे घर मामाचं, हा रस्ता आणि या समोरच बैलगाडा शर्यत आहेत. समजलं आता तुम्हाला. हे मस्तपैकी असा स्टेज बांधला आहे. मी आता तिकडे जात नाही, इथून इथं ढेंगभर आहे पण जायला उठायला कंटाळा आलाय म्हणून थोड्या वेळाने जाईन मी. आता वाजलेत किती, 4:30 झालेत. 5-6 वाजता जरासं ऊन कमी झालं की मग जाऊन तुम्हाला दाखवीन तिकडचं. आणि जरा व्हिडिओ एडिटिंग करायला पण बसायचं आहे. तर मंडळी आत्ता जरा फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली आणि आता निघालो आहे आमच्या काजूमध्ये. काजूची बाग आहे ना तिकडे निघालो आहे. तर माझ्याबरोबर आहे मामी आणि मामीच आता काजू वगैरे गोळा करेल, तिच्याबरोबर मी पण करीन. फ्रेश झालो, व्हिडिओ एडिटिंग केली आणि म्हटलं जरा जाऊन येऊया. मामी बोलली आत्ता, ती पण आत्ताच उठले, जाऊया. मी बाग दाखवतो तुम्हाला. आलो आहे बागेत, आमच्या घराच्या जवळच आहे. तिथं घर आहे, तिथे बाग आहे आणि पुढे समोरच उद्या बैल शर्यती आहेत, बैलगाडा शर्यती. ती पण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील पुढच्या. तर चला तुम्हाला बाग दाखवतो आणि काजू पण असतील सुके, जसे असतील तसे आपण जमा करूया. तर चला. तर मंडळी हे बघा, हा गेट आहे. गेटमधनं आतमध्ये आल्याच आमचं कलम. हे बघा, ही आमची झाडं आहेत पूर्ण. हे बघा, ही काजूची बाग आहे. हे एक मस्त झालेलं आहे झाड. हे सगळे कलमच आहेत, पूर्ण सगळे कलम लावलेली आहे ती. तर मामीने तिकडनं गरकी आणला नाही. आहेत काय ग? ही बघ, हे हाताने पण काढता येतील. सुके काजू भेटतात आहेत आज. ही कवळी आहे अजून मस्त. हे बघा इकडे पण हे झालेत सुके. हे बघा हे काजू मस्त लागलेत. बिया मोठ्या मोठ्या आहेत तरी पण. कुठल्या? मला पूर्ण बाग फिरून आणतो. चला आता ती तिथे काढते काजू, तोपर्यंत आपण इकडे बघूया पुढं कुठले म्हणली काजू. हा बघा कसल्या मोठ्या आहेत बघा बिया. हे बघा, हे बघा कसल्या मोठ्या आहेत. एका पूर्ण एक बोटा समान आहे बघा, कसल्या आहेत भारी. या आम्हाला असेच भेटतात मस्त वेगळी. इकडेच गावालाच काजूचा रेट आता चालू आहे 200 रुपयांनी किलो. आपल्या मुंबईला 250 रुपयांनी किलो आहे. हे बघा काजू, बघा मस्त काजू, मोठे मोठे काजू एकदम. आणि इथं मामाने आहे ना मस्त शेड बांधले. या शेडमध्ये बसायला मजा येते. CCTV पण लावले होते, वाटतं काढलेत मामाने, काही कारणास्तव. हे बघा बोंडूक लागले बघा, बोंडूक वरती. काढता आलं तर काढूया. सुकं आहे म्हणजे मामी आता काढेलच. हे बघा थांबा, शेडमध्ये चढून तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा इथे इथे, हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, झूम करतो थांबा. हे बघा, हे बघा इकडे मस्त बोंडूक लागले आणि सगळे एकदम काजू आले. हे बघा इथून आहे आमची बाग.
मस्त वेगळी पाठपर्यंत अगदी ते तिथे हे टाकलेलं आहे तेवढीच आहे, पण आमची काहीतरी असतील 200-300 झाडं असतील आतमध्ये. मजा आहे. हे बघा समोर बैलगाडा शर्यत, बोललो मगाशी त्याप्रमाणे. सह्याद्रीची पर्वतरांग समोर आणि हे आमचं देवरुख गाव. देवरुखमध्ये वरची आळी. चला आपण जरा बघूया अजून काय काय लावलेलं आहे. गेल्या टायमाला लास्ट मी आलो होतो ना, म्हणजे गेल्या टायमाला भरपूर वेळ आलो आहे मी, पण पावसातनं जेव्हा गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा 2022ला काहीतरी मंडळी, तेव्हा मी आंबा आणलेले. हापूस आंबा होता, तोतापुरी होता, काय माहिती झालेत कलम. मामी बोलली वाटतं तोतापुरी काहीतरी हे झालेलं आहे आणि हापूस लागला आहे. बघा काजू बघा केवढा आहे तो, आई शपथ जबरदस्त काजू यार, भरलेला एकदम काजू. आयला चिक लागला, फुकटच कोही केलेला त्याला मस्त. हे आसपास मध्ये कुंपण टाकलंय मामाने मस्तपैकी. कोणाचं यायचं टेन्शन नाही, काय जायचं पण नाही. पण आहेत आमच्या इकडे काय काय कलाकार असतातच गावाला, हे सगळं गावातच होऊ शकतं म्हणा. चढतात, पार करतात आणि पडलेले काजू गोळा करून जातात. काय बोलणार. हे मामी अगं ते आंबा कुठे लावलेले आहेस? आलो थांब. हे बघा हे इथपासून असं आहे, पूर्ण ही बाग आहे पूर्ण. हे तिकडे पलीकडे आहे ते दुसरंच आहे आणि हे आमचं आहे. मस्त मामाने भारी हे केलं नाही, एक नंबर. आता गोल फिरून 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 आंबाकडे जाऊया. कुठे गेली मामी शोधूया. किती काढला नाही ते पण आधी बघूया. काजू ह्याला अजून आलेलं नाही, मोर दिसत नाही. बघूया मोर आलाय पण. हा हे बघा कसले लागले मस्त. ते बघा तिकडे आतमध्ये पण पुढं आहे. जेवढं झूम होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. दिसले इकडे एक आहे, इथं आतमध्ये एक आहे झाडात पाण्याच्या इथं मस्त वेगळी. आणि हा रस्ता लागलेला कुठे आहे का आंबा? हा बघा हा तोतापुरी आहे ना, तेच म्हटलेलं. हा आपण आणलेला तोच ना, आपण आणलेला तोच आहे ना. होय काय. अशी आमची बाग काजूची. कितीशे काढलीस बघू दे, कितीशे काढलीस आहेस. तरी एवढे निघालेत अजून आहेत पुढं. मोठे मोठे लागलेत काजू का. आला बोंडूक बघ केवढे आहेत वरती. दे इकडनं मी काढू दे. ठीक आहे व्हिडिओ मी काढतो. इकडे आहेत ना. मोडलं वाटतं ते, त्याच्यामध्ये येत नाही. होय हे झालेलं आहे, खराब झालेलं आहे, निघालेलं आहे. ते अटकत पण नाही त्याच्यात लावायला. हे झालेलं आहे काढायला. हे बघ निघालंय ते, अटकत नाही. मामीने पाळला पण व्हिडिओ चालू व्हायच्या आधीच. मग काय ते बघा इथं खाली पडलंय, आपण जमा करूया. गोकुळवासिनी गवळ्याची राधा रे बोलले तुला मी. हे बघा मस्त अशा बिया इथं ठेवूया आणि अजून जमा करूया. बघ इकडे पण लागलेला आहे, ते काढलीच वाटतं. काढल्यास हे बघा कसला काजू आहे जबरदस्त. आलं जो कोचे आहेत हे बघ वरती लागलेच बघ. हे बघ इथे वरती बघ. अच्छा मारी जेव्हा एक खाण्यागत काढ ना, एक खायला काढ ना. हा तो वरचा आहे बघ, खायला आहे तो खाण्यागत आहे.
चेचला नाही पाहिजे फक्त बस. हे पहिला काढला असतो चेचलास तर बघ मस्त पडले. पेरा पडलाय बघा 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 तिच्या आतमध्ये पण आहेत. त्या आता सगळी गोळा करायची आहेत. तोपर्यंत आहे ना मी वरची आहेत ना वरची लागलेली आहेत ती मी काढतो. तोपर्यंत मामी व्हिडिओ काढेल ती बघा. आता चालू आहे व्हिडिओ. मंडळी आत्ताच हे बघा काजू काढून आणलेले ते इथे सोलायला बसले आहेत दोघी जणी पण. साव आहे आणि आई इथे बसले आणि इथे चुटका आहे आणि हे बघा हे काजू मस्त. कितीशे काढले आहेत? हा सोल सोल लवकर सोल चल. हे बघा आई काजू हे काढते. ते बोंडाचे वेगळे ओले वेगळे आणि सुके वेगळे. हे बघा इकडे बोंड आहेत सगळे मस्त. आणि ते मामा कलर करतोय ग्रिलला. त्याने काम घेतलेलं आहे त्याच्या कलर काढतोय. ओल्या एका साईडला ना आणि सुक्या बोंड एक खायची 2-3 बोंड काढून ठेवा. इकडे बाबा बघा काय करतात पाठी. आजोबा भाजणी करतात भाजणी. मस्त भाजावळ केला मी एकदम पातेरात फक्त जाळून मस्त वेगळी. तर मंडळी ही व्हिडिओ आहे इथपर्यंतच. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.